जय भीम जय शिवराय. सकाळचे 8:30 पावणे 9 झाले आहेत. त्यांनी न्याहारी केली आणि परत जे याचं झाड होतं, सुभाबीचं झाड होतं ते तर हे केलं, तासलं, त्याचे फांद्या वगैरे तोडल्या. आता ते सगळं फांदी वगैरे त्यांची झाडाची पालापाचोळा साफ करत आहेत. बाजूचं घर आहे, त्या पण ताई आल्या आहेत. त्यांना जाण्याचा रस्ता आहे तिकडचा. एवढं सकाळी सकाळी काम चालू. बाजूचं योगेश चढला चिंचेचं झाड. सकाळी सकाळी काम केलंय. योगेश आलाय हे करायला, चिंच फांद्या तोडायला. त्यांच्या घरावर सगळ्या जातात, त्यांचे पत्ते खराब होतात म्हणून. आले सावळतोय, त्याच्या फांद्या तोडतोय. भावीजी तिकडे तोडलेलं होतं ते करतोय. फांद्या तोडल्या सुभाबीच्या, त्या सावळतोय. हा, मोठे मोठे ठेव. एवढे साफ केलं या लोकांनी, लाकडं काढून ठेवली. परी आले शाळेत जायला. परी, शाळा कितीची? हा, शाळा आहे ना? किती वाजता? 10 ते 12. अच्छा, मग एवढा लवकर ड्रेस घातलाय शाळेचा? तर 9 वाजत आले. ए भाऊ, कुठे टाकायला सांगतोय यांना ते सांग पहिलं, नाही तर परत ते सगळं घेऊन जाईल कोणतरी तिकडून. या चिंचेचं फांद्या तोडलेल्या होत्या, साईडला ठेवलं तर कोणतरी उचलून सगळं घेऊन गेलं. एवढं काही लाकडं नव्हते त्याला, छोट्या छोट्या होत्या. आता हा योगेश सावळतोय. मस्त सकाळी सकाळी कोकिळा बघा किती मस्त सूर लावलाय त्याने. छान वाटतंय वातावरण सकाळचं. योगेश पण कालच आला मुंबईवरून, सुट्टी काढली शेतीसाठी. त्यामुळे तो चिंच सावळायला आम्हाला चांगला भेटला. त्यांच्याच घरावर तो पाला पडत असतो, पत्रे खराब होतात त्यांचे. हे लाकडं सावळत आहेत, लाकडं काढता येतात त्याची. आणि ही एवढी लाकडं निघाली, हे बघा, सगळी एवढी लाकडं जमा केली या लोकांनी सावळून. योगेशने त्यांच्या साईडचं पत्र्यावर जे पडत होतं
ते सगळं तो बऱ्यापैकी फांद्या तोडल्या त्याने. अजून थोडा थोडा सावळतोय तो, तोडतोय. हे बघा. चांगलीच लाकडं भेटली ना भाऊ? तरी चांगलीच लाकडं भेटली. ऊन पडलं तर चुकतील नाही तर भाऊ. हा हा तेच झालं असतं. मे मध्ये आम्ही आलो तेव्हाच हे करायला होतं, पण कसं योग्य चांगला चढला ना आता वरती. तरी बऱ्यापैकी लाकडं भेटली. योगा परत चढलाय वरती, तो पण मदत करतोय. ही एवढी लाकडं जमा झाली आता, अजून भेटली थोडी लाकडं. आज सकाळी सकाळी हेच काम करायला घेतलं या लोकांनी. ह्यांनी थोडी न्याहारी केली, पण भावने अजून काय खाल्लं पण नाही आहे. तो बोलला मी पहिलं काम करतो, नंतर आवडतं बाकीचं. आता हे बघा, चिंचेचं सर्व पाला या लोकांनी सगळं साफसूफ केलं. लाकडं काढली तिकडे मगाशी. ही बघा, ही एवढी इकडे लाकडं काढलेत, जमा केली. आणि बघा पूर्ण साफ करून टाकलं. सकाळपासून करतात ते लोक. 2-3 तास गेले तरी पण त्याच्यामध्ये. भाव नेऊन टाकतोय पाचोळा तिकडे. त्यांनी इकडा पाचोळा नेऊन भाऊला देऊन आले, तिकडे ठेवला. चालले त्याला काय लाकडं वगैरे नाहीत, नुसतंच पानं आहेत. झालं मग, झालं ना आता तुमचं सगळं काम? अजून बाकी आहे थोडं. आता काय बाकी आहे? लाकडं फक्त ठेवायची आहेत ना, ती लवकर सुकणार नाहीत म्हणा. लाकडं ठेवायची, पण लाकडं ओली आहेत. जळून आलं तर ठीक, पण आता पावसाचे दिवस आहे, पाऊस महत्त्वाचा आहे. पाऊस नाही झाला तर पेरणी नाही होऊ शकत. आता पेरणी चालू केली आहे गावामध्ये आमच्या. पेरणीचं काम चालू झालं आहे. चला मग, एवढं तर काम पूर्ण केलं आहे लोकांनी. अडगळीचं पण या लोकांनी सामान काढलं. आणि हा आमचा रांजण आहे जुना, आजीच्या काळात. घरा हा रांजण आम्ही पलटी करून हा पहिला ना जमिनीमध्ये गाडलेला होता. त्याच्यामध्ये आम्ही पियाचं पाणी भरायचो. उलटा ठेवला रांजण. आता तो उलटा ठेवलेला आहे. एक आठवण म्हणून आम्ही जमा करून ठेवला अडगळीच्या खोलीत. जुन्या काळातला. त्या काळात 5 रुपयाला आजीने घेतलेला होता यांच्या हा रांजण. जमिनीत गाडून ठेवलेला होता किचन मध्ये. सुकली ती प्लास्टिक वाल्याला द्यायची नाही. मधल्या चॅनलला तू वरतीच रांजणवर पाहिजे ना. हा बघा कसं कर जरा. हे बघा, ह्याच्यामध्ये पूर्वी पाणी ठेवलं जात होतं आजीच्या राज्यात आमच्या. ह्यांच्या असं होतं हे. बघा बाई, वजन आहे भरपूर. असं गाडला गेला होता जमिनीमध्ये. माझं लग्न झालं तरी पण होता तो. हे घर झाल्याच्या नंतर ह्या लोकांनी काढला. एवढं पाणी राहत होतं भरपूर, थंड पाणी असायचं त्याच्यामध्ये. तर या लोकांनी सगळं भंगार सगळं काढलंय. आतापासून कामालाच लागले लोक. कधी काम पूर्ण होतं.
होत आलंय बऱ्यापैकी आता सगळंच. पत्र्याचं फरशी बरोबर उभं कर. व्यवस्थित लावलं की झालं मग सगळं. ठीक आहे, पत्री. भाऊ अहो शर्टाला पाला नेत होता तो म्हशीसाठी ना. ते प्लास्टिक याच्यात ना असं प्लास्टिक हे करा. या नारळ आणलेला लाकडं आता सुकवायची होते मग आम्ही नाही आता संकेत खरोशीला जायचंय. कधी? हा मामा बोलतो खरोशीला जाऊन आपण ते पण घर साफसफाई करूया, परडा वगैरे मस्त साफ करू. हा राहणार कुठं? हा राहणार कुठं? राहणार कुठे? गावात राहू. राहू म्हटलं म्हणजे आता हे सगळं काम ऍक्च्युली ह्याच्या आधी करायचं होतं पण अचानक ठरलं की लाकडं यांच्या घरावर पानं पडतात म्हणून तोडावी लागलं लाकडं झाड. त्यामुळे आता ओलीस लाकडं आम्हाला या दुकानात ठेवावी लागली. काय हे तुझं अडगळीची खोली सांगा. अडगळीच्या रूम मध्ये दुकान नाही ते अडगळीची स्टोर रूम. स्टोर रूम. हा स्टोर रूम मध्ये हे बघ हे आम्ही जे मोठे ठेवलेत ना संकेत हे आम्ही हे मांडव घालायसाठी. कुठे मांडव घालणार आहे? तिकडे जळी चांगली झाली तर त्याची तयारी ठेवून देते राहू आम्ही आणून टाकतोय लाकडं आणि आत्या आमच्या अडगळीच्या त्या रूम मध्ये लाकडं लावायचं काम करते व्यवस्थित. काय बोलतात अडगळीची खोली बोलतात. मग हे असे ठेवलेस ना तुझे मामाने दिले नाही. मामा पण काम करतोय सगळे कामाला. मामी तिकडे कपडे धुतायत. मामा किती वर्षानंतर करतोय आम्हाला बघा. हे सावध थोडे मोठमोठ्या फांद्या ते जाळण्यासाठी
तोडतायत मामा. आम्ही जी लाकडं हे केली ती ऑलरेडी मिरगाची लाकडं भरली आहेत वेगळ्या खोपीमध्ये असं नाणी घराच्या इथे तिकडच्या रूमला. आणि आता ही जी ओली होती ती इथे ठेवली. आता कुठे ठेवणार, पाऊस पण लागतोय ना येऊन जाऊन. मग आडगळीची आहे छोटंसं हे रूम तिथे ठेवली. आणि आता हे वरती चढून वर ह्याच्यावर पण एक हे टाकायचं आहे कागद, प्लॅस्टिक टाकायचं आहे. मग इथे प्लॅस्टिक घालणार आहेत वरती साफ करून. भाव मांजर नेतो कुठे जायला. नाही कुठला तिथे हे कागद असतात सांग आता ते घालत आहे. मागच टाका माग माग मागच घेतलं त्या झाडात खत पडली ते चालायचे ना. बऱ्यापैकी आज सकाळपासून साफसफाई आणि झाडांची हे करून झाले. झाड पण तोडून झाले सवरून. आणि आता हे स्टोअर रूमच्या वरचं पत्रा साफ करतायत, त्याच्यावर कागद टाकायचं आहे कारण तो पण गळतोय पत्रा. झाडाचं पानं पडून पडून तो पण खराब झाला. भावने सगळं कचरा होता, प्लॅस्टिक पतेरा सगळा होता तो इथे येऊन जाळला एका साईडला. पेरू भरपूर आलेत. मागेच मी दाखवलेलं वाटतं. हे बघा पेरू काढला मी, पण बघते पहिला चांगला आहे का. पेरू असे खराब निघतात त्या झाडाचे. भरपूर पेरू खाली, पण रात्री पाऊस झाला थोडा, पण ते कीड लागलेले पूर्ण काय कामाचंच नाही झाड पेरूचं ॲक्च्युली. सगळे पेरू खाली पडले पण ते सगळे किडलेले आहेत. एवढ्या झाडाला पेरू असून पण काय फायदा नाही आहे. सगळी किडके आहेत. सगळं चिंचेचा पाला असा सडतो म्हणून ते चिंचेचं झाड आम्हाला हे करावं लागतं, साईडने कटिंग करावं लागतं. आणि पत्रे खराब होतात आमचे घरावरचे आणि बाजूवाल्यांचे पण खराब होतात. एवढी घाण काढली यांनी. सगळं चिंचेचं आहे साठलेला पाला पाचोळा चिंचेचा पडलेला. त्यामुळे हे झाड आम्हाला सावळावं लागलं, म्हणजे काढावं लागलं ह्याचं. एवढा सगळं हे निघाले. नाही तर चिंचेचं ते आम्हाला सावली हवी असते, हे अशामुळे करावं लागतं. पत्रे खराब होतात म्हणून ते साईडने सगळं तोडावं लागतं झाड. एवढा कचरा सगळा होता याच्यावर वरती या पत्र्यावर. त्यामुळे हा सडलाय पत्रा. तिकडं बोळ असली पाहिजे घाची. हे बघा कागद टाकू झालं साफ करून. आता वरती लोक ह्या पण छपरावर शोरूम मध्ये या इकडचं कागद टाकते जातात, कारण तो गळतोय त्याच्यामुळे कागद टाकायचं काम चालू. हा असा इकडे तसा आडवा पुरणार नाही ना. फिरव फाटलेली बाजू खाली करायची.
बापरे, भाऊची अजून आंघोळ नाही, काय नाही, नाश्ता नाही. भाऊ वाजले बघ किती आता. आज त्याला काहीच नाही. इथे कागद उचल. थांब पुढं पुढचा पुढून पुढून इकडून नाही एकदम पुढून जरा समोरून थांब जरा. अडकलाय का? हा हा पाठच्या कोपऱ्यावर अडकला असतं. हा बरं. हा थोडा काढ. भाऊ ह्याच्यावर काहीतरी ठेवावं लागेल ना, कागद उडून जाईल ना. काय अच्छा, हे टायर त्या कागदावर ठेवणार आहेत कारण ते उडून जातील, कागद उडून जाईल म्हणून. काय नाही काय वजन ठेवतील, लाकडं वगैरे, नाही तर दगडी. जे टायर येतो ते टायर मध्ये पाणी साचतं. नाही पण ते वजन चांगलं राहील ना. टायरचं ना. कळा टाका. हे लांबडं काढलं काय लागणार नाही ना. असा लांबडा टाक. हा तो बांबू आहे ते बांबू दे. हा. भाऊ असं लांबडं टाक दोन्ही कोपऱ्याने तू. हे वरचे बांबू दे ना. दे. तिथून आलवा टाक. दोन्ही कोपऱ्यात दोन कागद ठेव. काय करायचे ते हा काय तसं नको भाऊ, वारानं तिथे परत गडगडते ना. उभं ठेवा, उभं ठेव उभं. त्या साईडला एक ठेवा, त्या साईडला आणि मध्ये टायर ठेवूया. बस. हा गाडी लाकडं ठेवली पाहिजे. येऊ त्या साईडला. अजून एक ठेवू का लाकूड? नितीन दे माझ्याकडे दे. बांबूचं सारखं तिकडे. हे बस झाले, हे लागतील आपल्याला भाऊ. हे काळा तिकडं सरकवलं पाहिजे भाऊ. काळा खायचं ती की वाळते. हा? घे दे भाऊ. माझं भाऊ. थांब थांब. आता हे शेवट आहे ना हा झाडावर. आता हे आपलं घरावर हे टाकलं ना, त्या छपरावर कागद टाकतायत ना.